सहमी सहमी हर नज़र हर पाँव में जंजीर है, ये मेरे आज़ाद हिंदुस्तान की तस्वीर है, ये मेरे आज़ाद हिंदुस्तान की तस्वीर है। साक्षरता ये शिक्षा का ना तो अंत है और ना ही शुरुआत है ना। शिक्षा लेने के बाद हम साक्षर हो गए तो ये हमारी शुरुआत है और ना ही अंत है। यह तो एक साधन है, एजुकेशन एक साधन है स्त्री और पुरुष के शिक्षा लेने का, ग्रहण करने का। वो अपने जीवन में अपना विकास कर सकता है। मैंने कई ऐसे उदाहरण देखे हैं जहाँ पर कई लोग उच्च विभूषित होने के बाद, ऊंचे पद हासिल करने के बाद अपने नीचे तबके के लोगों को सहायता करने के लिए हमेशा तत्पर रहते हैं। उन्हें मालूम है कि हमारे जीवन की सार्थकता क्या है। हमने तो वो सब कुछ हासिल कर लिया है, लेकिन जिसके पास वो सुविधाएं नहीं है, जैसे कि यदि हमारे समाज के विद्यार्थियों में टैलेंट है लेकिन उसके पास में अर्थ नहीं है, वह इकोनॉमिकली बहुत वीक है, लेकिन उसमें टैलेंट है, तो उसे सहायता कौन करेगा। और हमारे देश में सभी को मालूम है हमारे देश की हालत क्या है। आज की जो राजकीय जो सत्ता का जो नाटकीय जो नौटंकी चल रही है वो हम सबसे वाकिफ है। तो ऐसे में हम समाज के अपने विद्यार्थियों को किस तरह से सुरक्षित रख सकते हैं, अपने विद्यार्थियों को हम किस तरह से सहायता दे सकते हैं। हमारे वर्धा में एक कराए नामक सर है जो कि एमपीएससी यूपीएससी के विद्यार्थियों को, जो किसान के जो बच्चे हैं, जो बेटे हैं और जो इच्छुक है पढ़ने के, जिसमें इच्छा शक्ति है, तो उनकी सहायता वो फ्री ऑफ चार्ज पढ़ाकर करते हैं। उन्हें वो लाइब्रेरी फ्री ऑफ चार्ज अवेलेबल कराते हैं। तो मुझे ऐसा लगता है कि हमारे समाज में ऐसे लोग क्यों नहीं है। यदि वो हायर लेवल पर पहुंच जाते हैं तो उन्हें लगता है कि मेरा समाज वो नहीं है जो नीचे बीपीएल की रेखा के नीचे है। तो उन्हें साथ लेकर के हमें आगे बढ़ना है, उन्हें सपोर्ट करना है। टैलेंट है तो, और मुझे ऐसा लगता है कि श्रम कार्य, जो हस्तकला, जो हस्तशिल्प है, ऐसा एक सब्जेक्ट महाविद्यालय में हो चाहे स्कूल में हो, ये होना बहुत ज़रूरी है। जितने भी गांधी संस्था है वहाँ पर महाविद्यालय तौर पर श्रम कार्य नाम से विद्यार्थियों को एक कलाएं सिखाई जाती है, जो उनमें कौशल है उसी को डेवलप किया जाता है। उस तरह से यदि हम लोहा से संबंधित कोई उद्योग सोचते हैं तो उससे संबंधित हम क्या कर सकते हैं, उसे डेवलप कैसे कर सकते हैं, क्योंकि आज लोहा हर घर की शान है। कोई भी लोहे के बर्तन में ही खाना पकाना चाहता है, क्योंकि जर्मन हमारे आरोग्य के लिए हानिकारक है। तो लोहा यह आरोग्यवर्धक है। तो लोहे से संबंधित कौन से उद्योग, कौन से हस्तकलाएं हम उनको डेवलप कर सकते हैं, इसके बारे में हमें सोचना है। यहाँ सभी उपस्थित महानुभावों को पुनश्च मैं धन्यवाद देना चाहूँगी, मुझे बोलने की संधि दी। धन्यवाद। पुन्हा एकदा विनंती आहे, थोडं आपलं पॉईंट थोडक्यात मांडावं। एक चिंतनीय विषय आहे, चिंतेचा विषय असा आहे की आज महाराष्ट्राच्या शिक्षणाची काय दशा आहे। आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करता येत नाही, नापास करता येत नाही। सर्वचे सर्व 100% विद्यार्थी हे पास झाले पाहिजे। मग पास झाले पाहिजे तर ते गुणवत्तापूर्ण पास झाले पाहिजे। गुणवत्ता असतील तरच ते पास होतील। आणि शासनाने नियम घालून दिलेला आहे की ड वर्ग जर अ ब क ड श्रेणी जर त्याला मिळाली तर त्याला त्याच वर्गात थांबवून 2 महिने त्याला मार्गदर्शन करून पुन्हा पुढच्या वर्गामध्ये त्याला वरच्या वर्गामध्ये चढवता येतं। आता मला हा एक प्रश्न पडतो की महाराष्ट्रातील किती शाळा आहेत की ज्यांच्या वर्गामध्ये, या शाळांच्या वर्गांमध्ये ड श्रेणीचे विद्यार्थी आहेत। माझ्या माहितीप्रमाणे एकही शालेय निकाल लागल्यानंतर ड श्रेणीमध्ये काही विद्यार्थी दाखवत असतील हे अपवादात्मक असतीलही, पण फार मोठा बोलण्यासाठी पहिली गोष्ट शिक्षणाचा महत्त्वाची गोष्ट अशी की गुणवत्ता पाहिजे। गुणवत्तेशिवाय शिक्षण कोणीच होणार नाही। गुणवत्ता असली तरच मुलं पुढे जातील। मग गरिबी असो
की मागासलेपणा असो की अनाथ असो, गुणवत्ता त्यांना मिळाली पाहिजे. आणि ही जबाबदारी आमच्या शिक्षणाची शिक्षकावर आहे, शाळेवर आहे. आज जिल्हा परिषदच्या शाळा मोडत चाललेल्या आहेत. आमच्या जळगाव दामोदला मोठे हायस्कूल आहे, लाखोंची बिल्डिंग आहे, ज्या ठिकाणी 20-20 शिक्षक काम करत होते. आज त्या ठिकाणी एकही शिक्षक काम करत, एकही शिक्षक नाही, मिळत नाही. फक्त 4-5 विद्यार्थी संपूर्ण शाळेमध्ये हाजरीवर आहे. अशी परिस्थिती तर आहे, कारण मुलांना इथं येत नाही. वरच्या वर्गात चढवलं जातात, वरच्या वर्गात गेल्यानंतर त्याचा अभ्यासक्रम कठीण होतो, त्याला ते अजिबातच समजत नाही. आणि मग गळती नावाचा प्रकार लागतो, शाळेत जाणं बंद होते, मग त्याला समजत नाही आणि मग ते घरी राहतात. तर ही जी सगळी परिस्थिती आहे, याच्यावरती शासनाची सुद्धा जबाबदारी आहे, समाजाची सुद्धा जबाबदारी आहे आणि आमची सुद्धा शिक्षकांची, शिक्षण विभागाची सुद्धा जबाबदारी आहे. तेव्हा माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा शिक्षण गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे, म्हणजे गरिबी आणि मागासलेपणा राहणार नाही. धन्यवाद. परंतु आपण शिक्षण देत असताना तुम्हाला जगात कितीतरी उदाहरणं सापडतील की नापास विद्यार्थी सुद्धा कितीतरी मोठे उद्योगपती झाले, खेळाडू झाले. म्हणून पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या विषयाची आवड आहे ही आवड त्याचं समुपदेशन करून आपण शोधली पाहिजे. आणि त्याची ती आवड लक्षात आली, माणसाला ज्या गोष्टीची आवड असते त्या गोष्टीतच तो प्रगती करू शकतो. म्हणून प्रथम असे विद्यार्थी शोधले पाहिजेत, तेव्हा त्याच्या शिक्षणाची आवड कोणत्या शिक्षणात आहे, त्याला व्यावसायिक शिक्षण पाहिजे, त्याला खेळाचं शिक्षण पाहिजे काय, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे. आणि त्याची आवड लक्षात घेऊन त्याच्या आवडीप्रमाणे त्याला शिक्षण दिलं तर शिक्षण यशस्वी होतं. शिक्षण हे देऊन फक्त येत नाही, तर शिक्षणात त्याची आवड लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याची आवड लक्षात घेतल्यानंतर त्याला थोडं जरी आपण गायडन्स केलं तरी तो यशस्वी होऊ शकतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत जगामध्ये. सचिन तेंडुलकर 10वीला नापास झाला, परंतु तो भारतरत्न झाला. म्हणून प्रथम त्या मुलाची आवड शोधा, त्याचं समुपदेशन करा आणि त्याला त्याप्रमाणे गायडन्स करा, तर शिक्षण यशस्वी होतं. हा शेवटचा मुद्दा घेऊ आपण, कारण आपले व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांचंही आपल्याला ऐकायचं आहे. हा शेवटचा मुद्दा आहे. राजाराम भारेकर, मी औरंगाबाद राहतो. त्या जमलेले सगळ्या माझे उपस्थित बंधू, तळमळीनं शिक्षण या विषयावर बोलणारे तज्ञ. आता समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण कशा चांगल्या प्रकारे देता येईल आणि शैक्षणिक प्रगती कशी साधता येईल या विषयावर आपला सर्वांचा हा चर्चेचा वातावरण. प्रत्येक तळमळीच्या कार्यकर्त्याच्या मनातून हे आलं की बाबा त्यांना शिक्षणाची सोय करायला पाहिजे, त्यांच्यासाठी पैसा जमा करायला पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या लोकांनी आपल्या मनातून व्यक्त केल्या. मला फार मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे की जेव्हा असे कार्यक्रम होतात त्यावेळेला हा विषय निघतो, विषय निघाल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रगती होते. मी थोडंसं 2 मिनिट जास्त घेऊ. समाज बांधवांना मुलांसाठी शिक्षण हा महत्त्वाचा विषय आहे हे तर मी नाकारू शकतो. पण आमच्या औरंगाबादचा एक अनुभव तुम्हाला सांगतो आणि आम्ही कुठं चुकलो, आमच्यामध्ये काय कमतरता होती याचा शोध मी 35 वर्षापासून घेतो. 35 वर्षापूर्वी औरंगाबादला 1983 साली विमुक्त जाती व भटक्या जमातीचे विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. विचार करा तुम्ही की 35 वर्षापूर्वी माझं सहकार्याचं वय काय असतं. या तळमळीतून 35 वर्षापूर्वी 83ला वसतिगृह सुरू केलं. आणि ह्या 35 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सुरू होण्यावर खेड्यात गेलो, गावोगावी गेलो आणि आपल्या समाजातील लोकांना सांगून की तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवा. पण आम्हाला त्याच्यामध्ये यश आले नाही. या 35 वर्षामध्ये मला वाटतं 2 किंवा 3% विद्यार्थी आपल्या समाजाचे शिकलेले असतात आपल्या वसतिगृहात.
ह्या वसतिगृहामध्ये आम्ही व्यावसायिक स्वरूप कधीच आणलं हे सगळ्यांनाच माहिती. म्हणून आता आपण जे कार्यकर्ते तळमळीने जे बोलतात किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे, त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत झाली पाहिजे. पण अजून मला हा प्रश्न सतावतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम ही समिती करावी, या समितीने करावं. दुसरी गोष्ट, 22 वर्षापूर्वी खंडागळे सरांच्या त्यांचा आपण सत्कार केला. शिक्षण वर्षी ते खरं म्हणजे विज्ञानामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं, त्यांचा सत्कार झाला. त्या 22 वर्षापूर्वी त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती नेमली आणि 22 वर्षापूर्वी समाज बांधवांकडून 12,000 रुपये जमा केले. याच्यासाठी केले की आपल्या समाजातील उच्च शिक्षित मुलाला मेडिकल इंजिनिअरिंगसाठी कशी मदत करता येईल त्या पद्धतीनं आम्ही लोकांमध्ये ही सगळी गोष्ट पसरवली. गावागावात गेलो पण आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणून ह्या बाबीबरोबर हे आमचं म्हणजे फेल्युअर आहे का आमच्यामध्ये काही उणीवा राहिल्या 35 वर्षामध्ये हे मी अजून शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण किती जरी विचार केला की विद्यार्थ्याला आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत करू, त्याच्या आईवडिलांना मजबूत करू, पण जोपर्यंत समाजाला, समाजाच्या माणसाला समाजाबद्दल आत्मीयता उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपण किती जरी तळमळीचे प्रयत्न केले ते निष्फळ ठरतील, असं माझं वैयक्तिक 35 वर्षाच्या अनुभवातून मत तयार झालेलं आहे. मला एक किस्सा आठवतो. युडेकर साहेबांना साथी कैलास साथी कोपळगड साहेब होते की हिवलेकर साहेब पक्के राजकारणी होते आणि त्यांनी खरंच समाजाला राजकीय दृष्ट्या कसं आरक्षण देते त्याचं मोठं मार्गदर्शन म्हणे. हे आरक्षण इतक्या लवकर देऊन प्रयत्न करू नका म्हणे, आपला समाज तसा नाही. आणि याची प्रतिती हिवलेकर साहेबांना बरोबर येत आहे. 2006 नंतर आपल्या समाजातील विद्यार्थ्याचे पालक हे व्यवस्थित दिसून गेले. म्हणून ही जी तज्ज्ञ मंडळी मंचावर बसलेली आहे, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून उपापोह करणार आहे, मंथन करणार आहे, त्यांना माझी नम्र विनंती आहे की आमचे प्रयत्न 35 वर्षात का निष्फळ ठरले. आम्ही त्यांना आमच्याकडचे सगळं कागदपत्र द्यावं, पण त्यांनी कृपया करून या गोष्टीवर आपलं त्याच्यामध्ये अभ्यास करावा आणि अभ्यासातून आम्हाला काही शिक्षण देता आलं तर द्यावं. धन्यवाद. घेतलेला आहे. जर 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या गावातली जर शाळा बंद पडत असेल तर त्या गावामधल्या विद्यार्थी जो आपल्या कारागीर वर्गातील असेल, पर्यायाने लोहा समाजातील असेल, तो प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू शकतो. ज्या महात्मा फुलेंनी प्रायमरी शिक्षण सक्तीचं केलं त्या सक्तीच्या शिक्षणावर हे मनुवादी सरकार 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद पाडत आहे. तेव्हा या आजच्या शिक्षण परिषदेच्या माध्यमाने एक ठराव करून महाराष्ट्र शासनाला याच्या आदेशमध्ये पाठवावा हा माझा मुद्दा आहे. थँक्यू.